हैदराबाद गॅझेटला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. जी.आर. कोर्टात चॅलेंज होत नाही. डोक्यानं जरांगेंनी मागणी केलेली. भुजबळ ओळखून होते. कोर्टात खेळ होईल. सरकारचा जी.आर. चॅलेंज होत नाही. म्हणूनच 1994चा जी.आर. चॅलेंज झाला नाही. हे जरांगेंनी आधीच हेरलं होतं. सुप्रीम कोर्ट जरांगेंच्या बाजूने. कालची सुनावणी वेळेत फिरली. नेमकं घडलंय का? सर्वोच्च न्यायालयाने काल हैदराबाद गॅझेटरची मागणी फेटाळून लावली. त्याआधी हायकोर्टानं सरकारने काढलेल्या जी.आरला स्थगिती देण्यास नकार दिला होता. म्हणजे एका प्रकारे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा पहिली लढाई हैदराबाद गॅझेट संदर्भातील मराठी जिंकलेत असं म्हणायला जागा उराली. हैदराबाद गॅझेटबाबत राज्य सरकारने काढलेल्या जी.आरला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मंगेश ससाने यांच्यासह राज्यातील ओबीसी संघटनांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिलाय. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वांचंच लक्ष याच सुनावणीकडे होतं आणि एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो, या सर्वांचं शब्द हे प्रमाण ठरणार होतं. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं होतं की हे आरक्षण टिकणार की नाही टिकणार. यामध्ये आणखी काही घटना घडल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली होती. मात्र त्यावेळी सुद्धा जी.आरला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला होता आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टात काल सुनावणी पार पडली आणि इथेही सुप्रीम कोर्टाने जी.आरला स्थगिती देण्यास नकार दिलाय. दरम्यान हायकोर्टात जाण्याचा सल्ला सुद्धा दिला. छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके यांनी उभा महाराष्ट्र छानून काढलाय. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागतोय असा गाजावाजा आधीच केलेला आहे आणि त्यातल्या त्यात आपण ही लढाई कोर्टात लढू. हे दिलेलं आरक्षण हे कायद्यात बसत नाही असं सांगितलं जात होतं. मात्र हे आरक्षण कायद्यापुढे टिकताना दिसतंय आणि त्यामुळेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागतोय हे नॅरेटिव्ह फिक्स केलं जात होतं. ज्या पद्धतीने 1994 साली शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निघालेला जी.आर. आजपर्यंत चॅलेंज झाला नाही आणि त्यामुळेच उर्वरित 16% लोक हे आरक्षणात गेले. ओबीसींचं आरक्षण वाढलं, ते आजपर्यंत चॅलेंज झालं नाही. त्यामुळे आता हैदराबाद गॅझेटरचा जर जी.आर. काढला तर तोही चॅलेंज होणार नाही. हे आधीच मनोज जरांगेंनी हेरलेलं होतं आणि त्यामुळेच हैदराबाद गॅझेटर असो किंवा सातारा संस्थान असो, या दोन्ही गोष्टींचे तुम्ही जी.आरच काढा यासाठी तगादा मनोज जरांगेंनी लावला होता. आता जर हैदराबाद गॅझेटचा जी.आर. हा चालतोय तर अर्थात सातारा संस्थानचा काढला जाणारा जी.आर. सुद्धा चालेल आणि ते गॅझेट सुद्धा चॅलेंज होणार नाही हे ओळखू नये. पण सातारा संस्थांबाबतचं गॅझेट काढूच नये यासाठी भुजबळ वडेट्टीवार यांनी ताकद लावली आहे, मोर्चे काढलेत असं नॅरेटिव्ह फिक्स केलं जातंय. थोडक्यात काय तर आपली ताकद आजमावून सरकारवरती दबाव वाढवण्यासाठीचाच हा प्रयोग असल्याचं बोललं जातं. पहिली लढाई जिंकली गेली आहे. आता पाहण्यासारखं असणारे दुसऱ्या लढाईत नेमकं काय होतंय. तुम्हाला याबाबत काय वाटतंय? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.